मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचं आख्यान आजही सुरूच राहिलं। या प्रकरणामध्ये आतापर्यंत मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। मात्र यातील मुख्य आरोपी कर्णबाळा दुनबळे मात्र फरार झालेत। या हल्ल्यामध्ये सहभागी असणारे मनसे नेते जय मालुकार यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं। त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालंय। नेमकं काय घडतंय पाहूया या रिपोर्टमधून। 8 दिवसात 2 माजी शिल्लेदार आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला भेटेल तिथं तुळवल्याशिवाय राहणार। मिटकरीला संपवा अशी चिथावणी देणारा जो कर्णबाळे आहे तो अद्याप फरार कुठे झाला आणि तो का पोलिसांनी पकडला नाही। मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंच्या चिथावणीनंतर मनसैनिकांनी अटॅक केला। खटखटाट करत आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला चढवला। अकोल्यात झालेल्या या गोंधळानंतर पोलिसांनी मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला। आतापर्यंत या प्रकरणात मनसे जिल्हाध्यक्ष पंकज चौबळे, सौरभ भगत आणि दीपक बोडखे यांना अटक करण्यात आली। तर मुख्य आरोपी कर्णबाळा दुनबळे अद्यापही फरार आहेत। 8 दिवसात 2 माजी शिल्लेदार आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला भेटेल तिथं तुळवल्याशिवाय राहणार नाही। तुळवणारच, आणि जर तुळवलं नाही, आत्ता सांगतो, यांचे सगळ्यांचे पदमुक्त करायची जबाबदारी माझी। साहेबांवरती जो कोणी येणार आडवा त्याला सोडणार नाही। ठीक आहे, टीका करा। मूळ आरोपी जो आहे, ज्याचा व्हिडिओ सर्व आपण मीडिया पत्रकार बांधवांनी दाखवला, की ज्याने चिथावणी दिली तर मिटकरीला संपवा अशी चिथावणी देणारा जो कर्णबाळे आहे तो अद्याप फरार कुठे झाला आणि तो का पोलिसांनी पकडला नाही, हे महत्वाचं आहे। मी रात्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल पण बोललो की अजूनही आरोपी अटक नाहीत। पण सध्या तुमच्या सोबत बोलण्यापर्यंत एकूण आरोपीतले 3 आरोपी अटक आहेत, त्यातले 2 भरती आहेत, एकाला पथक रवाना झालंय, पण मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार आहे। तो अटक होईपर्यंत आमचा मोर्चा आणि जे काही निदर्शनं धरणे आंदोलन संविधानिक पद्धतीने असतील ते चालू राहणार। तीच मोर्चाची मागणी आहे। पुण्यातल्या पूरस्थितीवरून राज ठाकरेंनी अजित पवारांवर खोचक टिप्पणी केली होती। त्यानंतर आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारीबाज अशी उपमा दिली आहे। यानंतर संतापलेले मनसैनिक अमोल मिटकरींवर चाल करत शासकीय विश्रामगृहावर धडकले। मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कडं उभारल्याने मनसे कार्यकर्त्यांना माघारी फिरावं लागलं। पण त्याच वेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी मिटकरींच्या गाडीला लक्ष केलं। दरम्यान या घटनेनंतर अमोल मिटकरी यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। पुण्याचे पालकमंत्री पुण्यात नसताना देखील धरणं व्हायली, हा एक विनोद होता। आणि ही ठाकरे हे विनोद अशा प्रकारचे विनोद आज नाही करत। गेले अनेक वर्ष बाळासाहेबांपासूनही असे विनोद होतात। ते साहेब, राज ठाकरे साहेब सुद्धा अनेकदा विनोद करतात। ते एखादा विनोद खिलाडी वृत्तीने घ्यायला हवा। त्याच्यावर पटकन हे उतावळ्या नवऱ्यासारखं गुडघ्याला बाशिंग अशी भूमिका घेऊन पटकन प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता होती? खरं तर नव्हती। राज साहेब सुद्धा अनेकांची अनेक वेळेला मिमिक्री करतात, अनेकांच्या वेळेला ते घणाघाती टीका सुद्धा त्या ठिकाणी करत असतात। ती प्रत्येकाची एक शैली आहे। अशा वेळेला राजकीय पक्षांनी त्याच्यावरती उत्तर दिल्याच्या नंतर या पद्धतीचा भ्याड हल्ला करणं हे केव्हाही दुर्दैवी, अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहे। ज्या व्यक्तींच्या दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्याच्याबद्दल सुद्धा मी शोक या ठिकाणी व्यक्त करतो, कारण असं घडणं काही ठीक नाही। बाकीची जी काही टीकाटिप्पणी चालू आहे ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून असं मला स्वतःला काय वाटत नाही। अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष जय मालुकार हे सुद्धा सहभागी होते। मात्र या राड्यानंतर मालुकार यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना तातडीनं अकोल्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। जय मालुकार यांच्यावर जिल्ह्यातल्या निंबी मालुकार या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मनसेचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। जय मालुकार हे गेल्या 5 वर्षांपासून मनसेमध्ये सक्रिय कार्यरत होते। मनसेच्या विद्यार्थी आघाडीचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष होते। सध्या ते परभणीमध्ये होमिओपॅथीच्या 3य वर्षाचं शिक्षण घेत होते। एखाद्याच्या मृत्यूच्यावर बोलून त्याचं राजकारण करण्याचे संस्कार जसे संदीप देशपांडेला आहेत तसे मला माझ्या वडिलांचे
देशपांडेची काय अवकात आहे, काय लायकी आहे, ते एका महिला पोलीस ज्या होत्या भगिनी त्यांनी दाखवून दिली. शेवटी हा स्वतःला फ्रॅक्चर करून घेऊन पळून गेला. याच्यासारखी नीच वृत्ती दुर्दैवानं ती अकोला जिल्ह्यातच जन्माला आली. मला असं वाटतं त्याच्यामुळे त्याचा पक्षही अशा वात्रट लोकांमुळे डबघाईस येतोय. मूर्ख आणि पळपुट्या लोकांवर बोलावं इतके काही माझे वाईट दिवस आले नाही. ते मुळात असं आहे, मी पहिले कसं आहे अमोल मिटकरीला फक्त मूर्खच समजत होतो, पण तो मूर्ख नाही, तो नीच राजकारणी आहे. मला असं वाटतं अशा प्रकारे तुम्ही त्याचा राजकीय भांडवल करणं, एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर, आता हार्ट अटॅक काय कोणालाही येतो, म्हणजे कोणालाही येऊ शकतो, त्याचं राजकारण करणं आणि मग तुम्ही आंदोलन करायला लावलं म्हणून त्याला हार्ट अटॅक, मला वाटतं अशा पद्धतीचं राजकारण, नीचपणाने राजकारण करणं चुकीचं आहे. जय मालोकार यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. जय मालोकार यांच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे उद्या जय मालोकार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. पक्षाचे नेते, राजूभाऊ असतील, सर्व बाळाभाऊ नांदगावकर असतील, सर्व नेते मंडळी, पक्षाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि आमचे मनसैनिक महाराष्ट्रभरातील, आज हा आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आणि दुःखाचा असा दिवस आहे. त्या सर्व CCTVची चौकशी करावी. ज्या पद्धतीने त्यांना लोटालाटी करण्यात आली की ही काही पद्धत नाही आहे. पोलीस होती तिथे, त्यांनी पकडायला पाहिजे ना. हे काही योग्य नाही आहे. कुटुंबियाची हीच मागणी आहे की त्या सर्व सविस्तर चौकशी करून जे संबंधित असतील त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. राजकारणात पक्ष नेते यांच्या वादात सर्वसामान्य कार्यकर्ते नाहक भरडले जातात, हे अकोल्यातल्या घटनेवरून पुन्हा समोर आले. मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी कार्यालयात बसून अमोल मिटकरींवर हल्ला करण्याचा आदेश सोडला आणि आदेशाचं पालन करण्यासाठी मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यात जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला, तर अमोल मिटकरींच्या गाडीवरच्या हल्ल्याप्रकरणी 3 जणांना अटक झाली. मात्र आदेश देणारे मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे हे बिळात जाऊन लपले. यातूनच सर्वपक्षीय कार्यकर्ते काही धडा घेतील अशी आशा करूया. जयेश गावंडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, अकोला.